असा आवाज आला पाहिजे ना, ही हालत महाराष्ट्रातली टॉपची झाली पाहिजे, 1 नंबर. अजून काय पाहिजे बाईना मान हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाच्या या यूट्यूब चॅनलवरती. पनवेल तलोजामध्ये होणाऱ्या हल्दीच्या 1 दिवस आधी होणारी विद्या मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलाय. आज अनिकेत दादाची रॉयल हालत बघणार आहोत. हल्दीमध्ये सकाळपासून जो काही कार्य होतंय ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. पण संध्याकाळी महत्त्वाचा कार्य असते, तो म्हणजे किरमिट. तो जर शब्द जर माझा उच्चारला चुकीचा असेल तर मी परत एकदा कन्फर्म करीन आतमध्ये जाऊन. किरमिट बोलतात त्याला, आणि तो महत्त्वाचा कार्य असते हल्दीच्या दिवशी होणारा. आज तुम्हाला रॉयल हालत बघायला भेटणार आहे. आणि इकडे येऊन शॉक व्हायला होते, कारण का जो कालचा सेटअप होता त्याचे डायरेक्ट वेगळा इकडे काहीतरी आम्हाला बघायला भेटलं. म्हणजे असं वाटत नाही काल आम्ही इकडे आलो होतो. पूर्ण सेटअप चेंज, पूर्ण नवीन. शेवटी काय रॉयल हालत आहे ना, रॉयल फॅमिली. बाहेरूनच बघायला भेटते सेटअप, भारी ना, बाहेर वाटते. आणि तुम्हाला एंट्री पासून सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर चला टाइमपास न करता हा रॉयल व्लॉग सुरू करूया. आणि माझ्यासोबत आहे चेतन. चेतन, जिथं आता तू उभा आहेस ना, जो डेकोरेशन साठी केलेला आहे ना, जो मेन रोड आहे, काय बोलतो वाटते नाही मेन रोड कोण बोललेला मेन रोड आहे यो. आणि यो अनिकेत दादांचा बंगला आहे इकडं, समजला. तर असा इकडं जबरदस्त आपल्याला डेकोरेशन बघायला भेटलेलं आहे. आणि अनिकेत दादा हल्दीमध्ये बघा, अनिकेत दादाचे साखरपुड्याचे फोटो लावण्यात आलेले आहेत वरती. आणि मला वाटतं इथं जी विद्या आहे ना ती इकडे आता होणार आहे. शुभेच्छा दादा तुला. हल्दीमध्ये एकदम भारी दिसत दादा, एकदम हल्दीचा नूर चढलाय. अजून बाकी आहे. सकाळपासून काय काय झालं दादा? आपले देव शेलवले पहिला, हा, आणि हालत घेऊन गेले. आणि देवांजवळ तुझी हालत लावली असेल ना थोडीशी. देवांजवळ. आणि मेन कार्यक्रम आता किरमिट कार्यक्रम असणार आहे ना. ठीक आहे दादा. आणि दादाचा स्वभाव तुम्हाला तर समजलाच असेल कसा आहे. रॉयल फॅमिली आहे पण एकदम नरम स्वभाव आहे दादाचा. आता किरमिट सोलो होईल ना. किरमिट नंतर असली झलक. हा ठीक आहे दादा, धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा तुला. असा आहे अनिकेत दादा, एकदम साधा सरळ स्वभावाचा व्यक्ती. बरा वाटला असा, म्हणजे कुठं गेलो आणि असं मनाने आपल्याला कोणी वेलकम वगैरे केला काय भारी वाटते ना. आणि कसं आहे, मोठी फॅमिली आहे, मोठी फॅमिलीमध्ये ॲडजस्ट होणं, त्यांच्यात मिळून मिसळून जाणं थोडासा कुठंतरी आपल्याला भीती वाटत असते. आपण छोटेसे ब्लॉगर आहोत, चुकून आपल्या तोंडातून काय निघला वगैरे त्यांना वाईट वाटेल, काय पण होऊ शकते सांगता नाहीत. पण अशी सांभाळून घेणारी व्यक्ती आपल्याला रॉयल प्लस मनाने पण रॉयल असं व्यक्तिमत्व अनिकेत म्हात्रे दादा. स्टार्टरसाठी कबाबाची व्यवस्था केलेली आहे. यो पहाडी कबाब ना, पहाड़ी टिक्का है. ये पहाड़ी टिक्का है, वो रेड टिक्का है. रेड टिक्का, ओके. वाघ, हाय. हाय. कशात? एकदम मजेत. बघताय ना व्हिडिओ? हो. बघा सर्वजण आहेत. नाव काय ताई? मोनिका घरत. मोनिका घरत. हां. रोशनी ठाकूर. ओके. आणि अनिकेत दादाची? अनिकेत दादाची वहिनी. वहिनी. हां. बहीण. बहीण, ओके. थँक्यू. मस्त दिसत आहे दोघी जणी पण. अनिकेत दादाची मोठी आई आपल्या समोर आहे. आणि आई, सकाळपासून आपल्याकडं हल्दीच्या दिवशी काय काय कार्यक्रम होत असतात? आता हल्दीच्या दिवशी सकाळी आपली भरजीचं भातकुटणी होतं. आणि भातकुटणी झाल्यानंतर उंबर बांधून झाला. उंबर बांधून झाल्यानंतर हळद आपली
ती भरली आणि हलत घेऊन गेल्या हालत घेऊन गेल्या गेल्या हा. आणि नंतर त्याच्या आपल्या देवांचा कार्यक्रम करायला घेतला हा. आणि देवांचा कार्यक्रम झाला. आता किरमिटाचा कार्यक्रम चालू झाला. किरमिट हा किरमिट किरमिट हा किरमिट किरमिट ना ह्यो मोठा कार्यक्रम असेल हा यो मोठा कार्यक्रम होता आपला. ओके. आणि अनिकेत दादाची आत्या आत्या आपल्या समोर किरमिट मोठा कार्यक्रम मोठा कार्यक्रम असते. ठीक आहे. आता इथं ही भरपूर पब्लिक बसणार आहे. पब्लिक भरपूर. आता सर्व गावातल्या बाय लेडीज जेंट्स सर्व येणार आहे. सर्व येणार. हा मग त्यांचं ते कार्यक्रम होणार. दिवसभर आपल्याकडे हालत नाही लावत. नाही दिवसभर नाही. आता खेळल्यावरही आपली हालत लागतात. हा देव आपले खेळल्यानंतर हा. ती थोडीशी हालत लावली तरी हालत लावली. म्हणजे तेव्हा हालत चालू होतं आपलं. ओके. म्हणजे दिवसानं लावत आलं. दिवसानं लावली. नाही नाही. तेव्हा कुलदेवांचा आपला मान झाला ना तेव्हा देवांचा आपली मान हालत- झाल्यावर हालत लागते. हा तेव्हाच हालत लागतात. तेव्हा हालत लागत नाही. ओके. हा. धन्यवाद धन्यवाद. खूप छान दिसतंय दोघी पण. हो का? आणि इकडे बघा एकदम ऑसम लुक मध्ये नम्रता ताई 101 लुक मारताय तुम्ही. पाहिजेच ना मग प्रत्येक एरिया वाईज नवीन नवीन काहीतरी. हो आमच्या गावात पण असंच हेवी लुक असतं तिथं. मग कुठून बघतेस कुठून तू? एकदम टॉप सिक्रेट सिक्रेट आहे. अरे आम्हाला सांग तरी ना. कॅटेगरी वाईज. बरोबर. आणि तिचे छान मुली बघा इकडं. हाय त्याही मधल्या मराठी लुक मारलाय आपला नऊवारी लुक. हा ओके. आणि ही पण बघा. हाय दात दात किधर गए. हाय हाय. सर्वजण मस्त दिसतात बघा. काल बघितली हो काल भेटलो. ती पण खूप छान दिसते. आता तुमचा घागरा पॅटर्न आहे का सर्वांचा? मजा आहे ना. करवल्या ऐकत नाही आली ना. करवल्यांसाठी काय बोलशील? करवल्यासाठी काय बोलणार आता ते करवल्या मजा असतात. आजचा दिवस म्हणजे हा क्षण कधी येत नाही ना परत बरोबर, परत. बरोबर. म्हणून ते एवढं करायचं असतं लुक. अलग अलग लुक करणं बागा आहे. आणि अनिकेत दादाची हालत बोलले तर हे सर्व होणारच आहे. बघा बघायला पाहिजे होते. नाचत गाजत नेले आम्ही हालत फुल धमाल केली. तुम्हाला जेव्हा बघा ना मोबाईल बघा ना. वेगळा लुक होता तेव्हा पण. ओके मी बघते जर एक पंजाबी लुक होता. एखादी व्हिडिओ असेल तर मी शेअर करीन. तर मित्रांनो तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे. धमाका दाखवणार आहे. त्यापूर्वी चेतन मला तू एवढा असा साधा का आलास? साधा म्हणजे वाशीला होतो. वाशीवरनं उचललाय मला. वाशीला होता. वाशीवरून त्याला उचललाय आणि डायरेक्ट इकडे घेऊन आलोय अनिकेत दादाच्या हल्दीसाठी. म्हणून तो साधा आलाय. पण तो कपड्यांवर जाऊ नका. त्याच्या अर्धी बालही त्याची आहे. माहिती आहे ना तुम्हाला. तो सांगणार नाही मोठेपणा तो करणार नाही. पण मी सांगते तुम्हाला अर्धी बालही त्यांची आहे. साधेपणावर जाऊ नका. आणि आता तुम्हाला धमाका दाखवतो. यो बघा. हाय हाय कर. हाय हाय. यो बघा धमाका. तो बोललो ना धमाका दाखवते. हा धमाका. आपल्या समोर महेंद्र घरत दादा आहे आणि अनिकेत दादाचा मामा बघा. त्याचा लुक बघा. एकदम रॉयल लुक केलं त्याने. आणि मग काय सांगशील भाच्याचं आज कार्य आहे आणि घरात आपल्या पहिला कार्य आहे. कसं वाटतं तुला? एकदम छान. एकदम खूप सुंदर. एकदम सुंदर. काय म्हणशील कसा साजरी करणार आहे? फुल मजा करणार. फुल एकदम एन्जॉय फुल. ओके. आणि तो ठाटमाट दिसते तुझ्या पाठी. हा ते तर सांगून एकदम रॉयल होणार तो. रॉयल ना 100%. धन्यवाद मामा. अनिकेताची आई आपल्या समोर. एकदम सुंदर लुक केला बघा आईने. हाय एकदम छान दिसते. एकदम छान. करवले ना मेन ज्या करवल्या आहेत ना त्यांना तुम्ही साईडला टाकशील. हा बघा. चला धन्यवाद. व्हिडिओ काढता काढता कबाबचा आस्वाद. खाया पियाची कमी नाही इकडं. तुम्ही मिस केलात सगळा. याची मजा आहे. हाय गाईस. कबाब खाण्यावर.
मागाशी आई म्हणाली होती का हा तलोजा पनवेल मधला किरमिट हा मोठा सोला असते आणि बघता बघता बघा पूर्ण अनिकेताच्या घरासमोर प्रचंड जागा आहे. तो पूर्ण पॅसेज आहे तो सर्व भरून गेलेला आहे बघा. बसायला जागा नाही. अजून ज्या महिला आहेत त्या उभ्या राहिल्यात. एवढी पब्लिक आहे. मागासपासून तुम्ही पब्लिक तर बघतच आहेत. याच्यावरती बोलायला आवडेल म्हणजे पैशासोबत माणसं पण कमवलेले आहेत आणि जपलेले आहेत. बरोबर ना? बरोबर ना? धमाल. मला बाहेर जायचं होतं, बोलून जायलाच रस्ता नाही. कुठं तर बोलू गप्प बसून राहिलेलो इकडे. मी बोलू एकटाच इथं बसला. आईस्क्रीम बेसून खाऊन झाला. तुझ्यासाठी घेऊन ठेवलेली ती मेळ झाली म्हणून खाल्ली ती. काय करू आता? पब्लिक जेवढ्या आतमध्ये आहे तेवढीच पब्लिक बाहेर आहे. हाय बिग फॅन. वेगळी झाली अख्खी. आपल्या समोर मोठी मामी आहे. मोठी मामी आता सध्या काय चालू आहे? काय चालू आहे? सगळं चालू आहे साड्यांचा. म्हणजे साड्या ज्या टाकतात त्यांना आपण टॉवेलनी त्यांचा मानपान करत असतो. टॉवेल म्हणजे आपल्याकडे मोठा मान असते ना. टॉवेल म्हणजे आपल्याकडे मोठा मान असते ना. ठीक आहे. मामी आहे, मोठी मामी ना. ओके, धन्यवाद मामी. आपला गोल्डन मॅन अनिकेत दादाच्या हल्दीचा थाट गोल्डन कलरचा आहे. नंतर अनिकेत दादाला विचारायला लागेल की त्याचा आवडता रंग पण गोल्डन आहे काय. आपल्याला अनिकेत दादाच्या हल्दीमध्ये बघा कोण भेटलेत. आमची मोठी मामी, प्रीती मामी, कांता मामीचे बाबा. हाय करा बाबा, हाय करा. आता चेतनचा आवडता कार्य करतोय आम्ही. जेवायचा, खायचं, पियाचं आणि मजा करायचं. मजा नाही. जेवणामध्ये बघा काय काय पीस आहे. दाल मुंडी आहे. दाल मुंडी म्हणजे पनवेल साईडचा फेमस दाल मुंडी आणि मटन. पनवेलमध्ये तलोजा. पनवेलमधील तलोजा ना. आता अनिकेत दादासांचा पॅलेस मध्ये तुम्हाला घेऊन जातो. थोडक्यात काम पूर्ण झालेलं नाही अजूनपर्यंत, पण एक झलक तुम्हाला दाखवतोय. पण मी नाही जाऊ शकत कारण मी शूज घातलेत. परत गाळ घाल करायला नको. यो वाशीवाला आहे ना त्याला पाठवतोय. योग्य तिला बोललो होतो जलपरी सारखे दिसते, तर त्याच्याहून भारी आज ती प्रिन्सेस सारखे दिसते. हे बघा लुक बघा, 101 लुक आहेत. उद्या लग्नातला लुक पण वेगळा असेल तिचा. हल्दीला पण मला वाटतं हळद घेऊन गेली होतीस तेव्हा पण लुक वेगळा असेल ना. पंजाबी लुक होतं म्हणजे सर्वांसोबत एकत्र केलेला. ठीक आहे. आणि तिची आई आहे इकडे. आई बिझी आहेत. पाहुणचार करण्यात बिझी आहे. मुलगी कशी दिसते सांगा. मी तिला काय बोलू माहिती, प्रिन्सेस सारखे दिसते. तुम्ही फक्त छान बोललात. दादा माझी साईड बरोबर. म्हणजे आता उद्या अजून भारी. बरोबर. डिझाईन बाय सुकी. कोण? सुखी. अरे बाबा, तुम्ही कसा ऐकणार? रॉयल फॅमिली ना शेवटी, कसा ऐकणार. ठीक आहे. थँक्यू सो मच. खूप छान दिसते. मगाशी तुम्हाला मी बोललो धमाका दाखवेन आणि त्या धमाक्याचा रिमोट कंट्रोल कोणच्या हातात आहे मी तुम्हाला दाखवते. माझ्या पूर्ण टीमला इथे ऑर्केस्ट्रा सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल अनिकेत दादाचे सर्व. आज आपल्या लाडक्या अनिकेत दादाची हळद आहे. आई बापाचा एकुलता एक लाडाचा अतिशय महाराष्ट्रभर फेमस असलेला अनिकेत दादा, त्याची हळद आहे. सर्वांना विनंती असेल महिलांना आपण नाचण्यासाठी यायचंय.
अर्धा हिस्सा पाहिजे तिला तिन्ही पनवेलचे कोर्टाने केस केले अर्धा हिस्सा पाहिजे तिला तिन्ही पनवेलचे कोर्टाने केस केली अर्धा हिस्सा पाहिजे तिला तिन्ही पनवेलचे कोर्टाने केस केले अर्धा हिस्सा पाहिजे तिला तिन्ही पनवेलचे कोर्टाने केस केली बरेचसे मित्र आले ते अजून बराच वेळ नाचणार आहेत मला माहिती आहे पण महिला दमतील जमल का नाही ना आपल्या दादाची हालत आहे आणि तू आणि दादाची बहीण ना क्या बात आहे असा आवाज आला पाहिजे ना ही हालत महाराष्ट्रातली टॉपची झाली पाहिजे 1 नंबर सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार एवढंच बोलायचं आहे तुम्हाला ओके मन पुरवलाई बायांचा तरी कशावरी दामल्या मन पुरवलाई बायांचा तरी कशावरी दामल्या बायानो काग तुम्ही रुसल्या बायानो काग तुम्ही रुसल्या अगो येत बाई काय पाहिजे या बाईनं मग हा एकच टक्के आहे आणि ते दादाची हालत आहे आवाज कसा पाहिजे हा एकदा बद्दल कल्ला करा आवाज हा क्या बात है एकदम टाळ्या वाजवा ना स्वतःसाठी क्या बात या अजून काय पाहिजे बायांना मग काय क्या बात नम सोनिया ते मानवाच्या पाया झालेल्या गाणं म्हणतात सोनियाचा हार सोनिया ते माझ्या बाया झालेल्या गाणं पाया झालेल्या सोन्याचा हार झाला आणि आईमाऊलीची आमच्या अनिकेत दादावर एवढा आशीर्वाद आहे माहिती असेल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गोल्डन मॅन बरोबर ना तुतारी गावाचा हिरा आता त्याला काय पाहिजे फिरायला आईमाऊलीने सगळा दिलाय हा दाराशी माहिती आहे ना किती टॉपच्या गाड्या सगळ्या तरी पण मोटर पाहिजे मोटर या सगळा मान दिला अजून काय पाहिजे बायना मान आवाज येऊन द्या अजून काय पाहिजे बायना मान नम युवनाचे नाचन
तुम्ही रुसल्या ग बाया लोकांच्या तुम्ही रुसल्या. ही करवली अतिशय सुंदर नटलेली आहे. जरा इकडे कॅमेरा कुठे आहे दिसून दे. नाचते पण काय भारी एक नंबर. डान्सच आवडला मला. ऐका सगळ्यांना ऐका या बात. तुझं नाव सांग ना. काव्या. एक नंबर मेकअप केले बाय. नाचशील ना ताकदीने एकदम. तुला काय पाहिजे मान सोन्याचा का मोटार. क्या बात. एक काव्या दीदी काय पाहिजे तुला मान. बाप नम सोनियाचे नांदन माझ्या बाया झाईल्या गार ग बाया झाईल्या गार न मंगल सोनियाचा हार गे. सोनियाचे नांदन माझ्या बाया झाईल्या गार ग बाया झाईल्या गार न मंगल सोनियाचा हार गे. या गलनी या मालनी आल्या पाहुण्या घराला गले पाहुण्या घराला गले पाहुण्या घराला गले. आयांचा मोठे आयांचा मनपण पुरा करा गे मनपण पुरा करा गे मनपण पुरा करा गे. ऐलन वाया गनिसा उदान पेटवा का प्रतिभा. ऐलन वाया गनिसा उदान पेटवा का प्रतिभा. ये मसाला मागणे पहाटे गे वाया मसाला मागणे पहाटे गे. अगे करवली अग सहाजने माझ्या बाया भुकल्या हान गे सहाजने माझ्या बाया भुकल्या हान गे सहाजने माझ्या बाया भुकल्या हान गे सहाजने माझ्या बाया भुकल्या हान गे. नाव घे पोरी तुझा नवरा कसा गे नवरा कसा. हे नाव घे पोरी तुझा नवरा कसा गे नवरा कसा. वहिनी क्या बात आहे. वहिनी नाव घेते सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि आवडला तर टाळ्या बाकी मजबूत पाहिजे ना. सासूबाई आहे प्रेमळ जाऊबाई आहे हौशी रंजीरावांचं नाव घेते आणि काही बाबूच्या लग्नात हल्दी कधी अगं नाव घे नाव पोरी लग्न नको पोरी नसू नको पोरी नसू नको. नाव घे पोरी तुझा नवरा कसा गे नवरा कसा. नाव घे पोरी तुझा नवरा कसा गे नवरा कसा. नाव घे पोरी तुझा नवरा कसा गे नवरा कसा. नाव घे पोरी तुझा नवरा कसा गे नवरा कसा. कृपाली चिराग ठाकूर. क्या बात आहे. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या तेव्हा ते नाव घेणार. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात चिरागरावांचं नाव घेते मी ठाकूरांची सून. अगं नाव घे नाव पोरी लागू नको लागू नको पोरी नसू नको. नाव घे पोरी तुझा नवरा कसा गे नवरा कसा. अगं नाव घे पोरी तुझा नवरा कसा गे नवरा कसा. आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय बैलगाडा चे मालक मथुर बैलाचे मालक राहुल भाई पाटील यांना विनंती असेल स्टेजवर यायचं आणि सिद्धू दादा आबंडे यांना विनंती असेल की आपण स्टेजवर यायचं. महिलांनी थोडीशी जागा द्यायची. आपल्या अनिकेत दादाच्या हळदीसाठी खास त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. पूर्ण म्हात्रे कुटुंबियांकडून त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. या ढाण्या वागणी विकासाला हल्ले गती. या ढाण्या वागणी विकासाला हल्ले गती. या ढाण्या वागणी विकासाला हल्ले गती. किंग मेकर आहेत किती ना त्यांना राहुल पाटीलची भीती. किंग मेकर आहेत किती ना त्यांना राहुल भाईची भीती.
सुरेख भेटलाय बघा. आपले सर्व व्हिडिओ बघते. कशा वाटतात व्हिडिओ? एक नंबर. आता माझ्या स्पीकर चालू आहे, आता काय ऐकायला येणार नाही. तर थँक्यू दाखवल्याबद्दल. पसरवलेली होती. दादा धुले
चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आणि या व्लॉगला टायटल काय देऊ ते सध्या मला सुचत नाही आहे. चेतनला विचारूया. चेतन, काय म्हणशील या हल्दी सोडल्याबद्दल? कशी वाटली आणि त्याची रॉयल हलद? काय बोलू, शब्दच नाही. एकच शब्द आहे तो, रॉयल. रॉयल रॉयल जाऊन रॉयल आहे. एक सांगू तुम्हाला, एक मिनिटाला माझा फोन स्विच ऑफ झाला. मी एवढा गुंतलेलो शूट करण्यात काय तो फोनच स्विच ऑफ होऊन गेला. नंतर एक व्हिडिओ मी चेतनच्या मध्ये काढली आणि नंतर अनिकेत दादा बोलते काय यो ट्रेलर आहे, 2च्या नंतर घरी हालत सुरू द्या आमच्याकडे बोलते. पण आपला टायमिंग लिमिट आहे. आपल्याला घरी जायला त्या बाईकवर आले आहोत. तर चला, ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. ब्लॉग कसा वाटला? रॉयल हल्दीचा ब्लॉग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असाच ठेवा. आणि अनिकेत दादाला आमच्याकडून शुभेच्छा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.